बापा रे, काय करू मी? रेणुका, रेणुका. हा सायली. ओय, काय चाललंय तुझं? माझं कुठे काय, घड्या करत बसले. मी आत्ताच नाही विचारत आहे. खाली मेसवर काय चालू होतं तुझं? नाही, काहीच नाही. नाही, काहीच नाही. नेहमी आमच्या ताटातलं स्वीट पळवतेस, हा दह्याच्या वाट्या पळवतेस, आणि आज स्वतःच्याच ताटातलं इतरांना वाटलंस आणि वर आलीस. अगं असं काही नाही, जेवले मी. हा, जेवलीस तू? काय जेवलीस सांग जरा मला. हा, पोळ्या तर मला दिल्यास, भात परीला दिलास, मग काय फक्त वरण आणि भाजी खाऊन वर आलीस? ऍक्च्युली आज माझी खायची इच्छा नव्हती. तुझी आणि खायची इच्छा नव्हती? हा, तेच तर ना. काय झालं काही कळतच नाहीये. काय कळत नाहीये? तरी मला सांग, तुला जर का तुझ्या अगदी जवळच्या व्यक्तीला खरं सांगायचं असेल तर तू कसं सांगशील? काय झालंय? कोणाला काय सांगायचं? नाही, काय नाही, म्हणजे काही सांगायचं नाहीये, पण म्हणजे सांगायचं असेल तर मग कसं सांगायचं? तोंडाने, आणखी कशाने? सायली अगं तसं नाही, म्हणजे आपण जे सांगणार आहोत ना त्यामुळे समोरच्याला वाईट वाटणार असेल तर काय? म्हणजे मला असं वाटतं की ते सांगणं इतकंच महत्वाचं असेल तर लगेच सांगून टाकलेलं बरं. आणि समजा तितकं महत्वाचं नसेल तर मग नाही सांगायचं. नाही, पण समजा सांगितल्याशिवाय राहवतच नसेल तर मग म्हणजे बघ, असं समज की मी म्हणजे तू आहे, हा, आणि तुला मला असं काहीतरी सांगायचंय की मला ते कळल्यावर तुला नाही, मला म्हणजे मी म्हणजे नाही तुला झालं, म्हणजे झालं तुझं. काय चाललंय? सायली ग, मला ना काही सुचेनासंच झालंय. आता पोटातच काय नाहीये म्हटल्यावर डोक्यात कसं येणार? म्हणजे डोक्यात हा जो गोंधळ चालू आहे ना तो शांत करण्यासाठी मन शांत असावं लागतं. आणि तुझ्यासारख्या खवय्या माणसाचं मन कसं शांत होणार सांग? पोटभर खाल्ल्यावर. हे बघ, मी मस्त पैकी दही भात आणलाय मेस मधून. चल खाऊन गेलं. ए, असं करायचं नाही, खाऊन गेलं. आता खातेस की हा मेनू कॅन्सल करून धपाट्यांचा खुराक देऊ? हा, वा, चल घे पटकन, घे थोडं थोडंसं खाऊया. गुड. भाषेच्या कोणत्याही शब्दाला त्या शब्दाच्या ध्वनिरूप अवस्थेत येईपर्यंत सुंदर नाद निर्माण होतो. सर, मे आय कम इन? या. सर, ती आजी जरा आजारी पडली. किती वेळा? हे चक्री आहे. नाही सर, खरं सांगतोय, आपली आजी आजारी पडली आहे. तिला जरा बीपीचा त्रास आहे ना. बस, सिनेमातले आजार सांगून मला सांगू नका. नाही सर, खरं सांगतोय आपण. झाली कारण. सर नाही, ऐका माझं, आजी खरंच आजारी पडले. तुम्ही सम्राटला विचार ना वाटल्यास. हा सर, मी होतो ना. हा, मी घरी होतो ना. काही नको. तुझ्यासाठी पुरावे गोळा करत वेळ घालवला, पोर्शन कधी पुरा करणार? नाही सर, त्यातनं आता फेस्टिवल चालू होतोय कॉलेजचा, मग आजीला आराम द्याल आणि फेस्टिवलचं कारण सांगून गायब राहाल. अहो सर, माझी आजी खरंच आजारी आहे. मी का खोटं बोलीन सर? खरंच. जागेवर बसा. सॉरी सर. तर कोणत्याही शब्दाला लांडगा आला रे आला. कोण लांडगा? रेणुका, अर्थात धवल.
इतकं खोटं बोललोय की आता खरंही खोटं वाटायला लागलंय. धवल यार, खरंच सॉरी, मी मस्करी करत होते. अरे अशी कोण कोणाची करत असतं काय मस्करी? सम्राट, अरे पण मी सॉरी म्हणते ना. सारी म्हणते. त्यापेक्षा आधीच माती खायची नाही ना. आता बोलून काय उपयोग आहे? एक मिनिट परी, तू काही बोलू नकोस. तू पण स्वतः असा इमोजी पाठवलाच होता ना. तू पण सॉरी म्हण धवलला. ए, तू जर काही बोलली नसती ना तर मी काही असं इमोजी वगैरे टाकला नसतं. मी सुरुवात केली होती. एक मिनिट, मी कोणी सॉरी बोलायची गरज नाही. धवल ऐक ना, इट वॉज नॉट इंटेन्शनल. अरे माहितीये आपल्याला भाई, माहितीये आपल्याला. आपण काय तुमच्यावर नाही रागवलोय, आपण आपल्या स्वतःवरच रागवलो. जुगाडाच्या नादात ना कितीतरी वेळा आपण असं खोटं बोललोय. मग काय आज ना उद्या आपला लांडगा होणारच होता. चॅम, तुला तुझी चूक कळलीये ना, मग झालं. प्लीज असं उदास राहू नकोस ना. तेच तर, हे असं सूट नाही होत तुला. या आजीच्या आजारपणात आहेत ना सूट न होणाऱ्या कितीतरी गोष्टी केल्या आपण. त्यात ही एक. अरे असं काय म्हणतोस? आणि ते सगळं जाऊ दे. तू सांग, आजीची तब्येत कशी आहे? आजी बरी आहे. डॉक्टरांनी 4 दिवस बेड रेस्ट सांगितले. 4 दिवस? पण मग घरी कोण असणार आहे? कोण म्हणजे आपण? नाही रे, तसं नाही. म्हणजे घरचं बघायला कुणी नातेवाईक वगैरे आलेत का? काय म्हणवा, आपल्याला आजी सोडून कोणीच नाही. ती आपल्याला आणि आपण तिला. लाईफ आहे का माझी ती. आणि या आजीच्या आजारपणामुळे ना 4 दिवस आपण हाऊसवाईफ झालोय. हाऊसवाईफ. चला येतो. आजी वाट हे. हाऊसवाईफ घरी काय एकटा जाणार आहेस? अजून कोणाला सोबत घेऊन जाऊ? आपली आजी आहे ना, मग आपल्यालाच करावं लागणार आहे तिथं सगळं काही. हे बरं आहे, तुझी आजी म्हणजे आमची कोणीच नाही का? आम्ही सगळेजण येतो आजीला भेटायला. हो ठीक आहे, या. हा भाई, पण कॉलेज संपवून या, नाहीतर आजी आराम करायचा सोडून तुमच्यावर ओरडत बसायची. हा, आधीच लो बीपी आहे, ओरडल्यामुळे हाय बीपी व्हायचं. हो, कॉलेज करूनच येऊ आणि शाळा घेऊन पण. शाळा? आता नव्या वर्षात कोणाची घेणार आहेस तू शाळा? आहे एक व्यक्ती. तुम्हाला एक विचारायचं होतं. विचार. मला सांगा, आपल्या धवलने तुम्हाला तुमच्या होणाऱ्या सुनेची ओळख करून दिली आहे की नाही? माझी होणारी सून